नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं एचवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे। आज आपण बोलणार आहोत श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे यामधील लास्ट इयर कॅटेगरी वाईज कट ऑफ नीट 2023 आणि फी स्ट्रक्चर बद्दल। तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये लास्ट इयर ओपन कॅटेगरीसाठी राखीव जागा होत्या 63 आणि महिलांसाठी 27 जागा ह्या राखीव होत्या। त्यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये 555 मार्कला सीट भेटली होती आणि महिलांसाठी 558 मार्कला सीट भेटली होती। त्यांचा ऑल इंडिया रँक 59,942 होता आणि महिलाचा राखीव ऑल इंडिया रँक 57,453 होता। जनरल आणि स्टेट मेरिट लिस्टमध्ये त्यांचा कट ऑफ त्यांची मेरिट लिस्ट ही 4,997 होती आणि महिलांची 4,776 होती। याचाच आपल्याला दुसऱ्या राऊंडचं हे बोलायचं आहे, परंतु आपण कास्ट वाईज सगळ्यांची माहिती बघूयात आणि सेकंड राऊंडला नंतर सुरुवात करूयात। तर यानंतर आपण ओबीसीचं बघूयात। ओबीसीसाठी या कॉलेजमध्ये 10 जनरलसाठी राखीव जागा आहेत आणि महिलांसाठी 4 जागा आहेत। यामध्ये जनरलमध्ये लास्ट इयर कट ऑफ हा 548 होता आणि महिलांसाठी 550 हा होता। यांचा ऑल इंडिया रँक होता 66,051 आणि महिलांचा 64,309 आणि जनरल स्टेट मेरिट लिस्टमध्ये जनरलचा 5,535 होता आणि महिलांचा 5,387 होता। आणि कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट ओबीसीमध्ये 1,555 होता आणि महिलांचा 1,510 हा होता। यानंतर आपण विजयमध्ये येऊयात। विजयसाठी या कॉलेजमध्ये 1 राखीव जागा आहे आणि महिलांसाठी 1 अशा मिळून 2 जागा आहेत। यामध्ये त्यांना 530 वर लास्ट इयर कट ऑफ भेटला होता आणि महिलांसाठी 520 वर लास्ट इयर कट ऑफ भेटला होता। यांचा ऑल इंडिया रँक होता 80,278 आणि महिलांचा 90,104 आणि स्टेट मेरिट लिस्ट होती 6,767, महिलांची 7,577। यांचा विजयमध्ये स्टेट मेरिट लिस्ट होता कॅटेगरी वाईज 116 आणि महिलांसाठी 145 हा कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट ही होती। यानंतर आपण बोलूयात NTB बद्दल। NTB मध्ये जनरलसाठी 1 आणि महिलांसाठी 1 जागा आहे। यामध्ये जनरलमध्ये 509 मार्क हे लास्ट इयर कट ऑफ होता आणि महिलांचा 498 हा कट ऑफ होता। यांचा ऑल इंडिया रँक 99,883 आणि महिलांचा 1,10,263 हा होता। यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये 8,375 आणि महिलांचा 9,163 हा होता। यामध्येच NTBमध्ये कॅटेगरी वाईज त्यांची मेरिट लिस्ट ही 95 आणि महिलांची 115 अशी ही होती। यानंतर NTCमध्ये यामध्ये जनरलमध्ये राखीव जागा ह्या 2 आहेत, महिलांसाठी जागा नाही आहे। जनरलमध्येच 2 जागा फक्त आहेत। त्यामध्ये लास्ट कट ऑफ 553 हा होता। ऑल इंडिया रँक 61,634, स्टेट मेरिट लिस्ट 5,147 आणि NTCमध्ये 184 ही मेरिट लिस्ट होती त्यांची। यानंतर NTDमध्ये जनरलसाठी 1 आणि महिलांसाठी 1 असे आहे। यामध्ये लास्ट इयर कट ऑफ 555 आणि महिलांसाठी 554 असा होता। यांचा ऑल इंडिया रँक जनरलमध्ये 60,161 आणि महिलांचा 60,574 असा होता। यानंतर स्टेट मेरिट लिस्टमध्ये यांची मेरिट हा 5,019 आणि महिलांचा 5,051 असा होता। आणि कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट ही NTDमध्ये 162 ही जनरलमध्ये होती आणि महिलांसाठी NTD 163 हा नंबर लास्ट इयर कट ऑफ झालेला आहे। यानंतर SCमध्ये जनरलसाठी 7 जागा आहेत आणि महिलांसाठी 3 जागा आहेत। यांचा लास्ट इयर कट ऑफ जनरलमध्ये 492 आणि महिलांमध्ये 501 वर गेला होता। यांचा ऑल इंडिया रँक हा होता 1,16,417 आणि महिलांसाठी 1,07,769। तसेच स्टेट मेरिट लिस्टमध्ये 9,593ला लागला होता लास्ट इयर आणि महिलांमध्ये 8,986। त्याचमध्ये कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्टमध्ये SCचा 576 वर नंबर लागला होता आणि महिलांमध्ये 504 वर लागला होता। यामध्येच STमध्ये टोटल जनरलमध्ये 3 जागा आहेत आणि महिलांसाठी 2 जागा आहेत। यामध्ये 361 वर STला लागला होता आणि महिलांमध्ये 351 वर लागला होता। यांचा ऑल इंडिया रँक 2,94,643 होता तर महिलांचा 3,12,213 असा होता। यांचा स्टेट मेरिट लिस्ट 19,448 होता आणि महिलांचा 20,326 असा होता। STमध्ये त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट ST कॅटेगरी वाईजमध्ये 295 रँक होता आणि महिलांचा 330 रँक होता। हा झाला फर्स्ट
फर्स्ट राऊंडमध्ये. तसंच आपण सेकंड राऊंडमध्ये बघूयात. तर सेकंड राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये 551वर जनरलमध्ये लागला होता आणि महिलांचा 554वर लागला होता. ऑल इंडिया रँक त्यांचा होता 63,211. ऑल इंडिया रँक सेकंड राऊंडमध्ये 63,211 जनरलमध्ये लागलेला आहे आणि महिलांचा 60,964वर लागला आहे. त्यांचं स्टेट मेरिट लिस्ट हा 5,288 जनरलचा आणि महिलांचा 5,089 असा होता. त्यानंतर ओबीसीचा बघूयात. ओबीसीमध्ये 548वर सेकंड राऊंडला लागला होता विद्यार्थी मित्रांनो जनरलचा आणि महिलांचा 550वर लागला होता. त्यांचा ऑल इंडिया रँक हा 66,051 आणि महिलांचा 64,309 असा होता. त्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट ही 5,535 आणि 5,387 या दोनमध्ये लागलं होतं. त्यांचं कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट ही ओबीसी 1,555 आणि महिलांचं ओबीसी 1,510 अशी लागली होती. ठीक आहे. यानंतर आपण विजयमध्ये बघूयात. विजयमध्ये लास्ट इयर कट ऑफ हा 530चा सेकंड राऊंडमध्ये लागला होता आणि 520 हा महिलांसाठी लागला होता. यांचा ऑल इंडिया रँक 80,278 आणि महिलांसाठी 90,104 असा होता. त्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट ही 6,767 आणि महिलांची 7,577 अशी होती. त्यांची कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट ही विजय 116 आणि विजय हे 145 अशी होती. त्यानंतर NTBमध्ये बघूयात. NTBमध्ये लास्ट इयर 509 हा कट ऑफ होता आणि महिलांचा 498 मार्क्स हा कट ऑफ होता. त्यामध्ये ऑल इंडिया रँक त्यांचा होता 99,883 आणि महिलांचा 1,10,263. त्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट होती 8,375 आणि महिलांची 9,163. त्यांचं कॅटेगरी वाईज स्टेट मेरिट लिस्ट जर बघितली आपण तर NTBमध्ये 95 आणि NTBमध्ये 115 असं NTB जनरलमध्ये 95 आणि महिलांसाठी 115वा नंबर लागलेला आहे रँक वाईज. त्यानंतर NTCमध्ये लास्ट इयर कट ऑफ हा 553 होता. त्यांचा ऑल इंडिया रँक 61,634 आणि स्टेट मेरिट लिस्ट 5,147वर त्यांचा नंबर लागला होता. तसेच कॅटेगरी वाईज त्यांचं स्टेट मेरिट लिस्टमध्ये 184वा नंबर होता. ठीक आहे. त्यानंतर NTDमध्ये बघायला गेलो तर NTDमध्ये लास्ट इयर 555वर सिलेक्शन झालं होतं आणि महिलांचं 554वर सिलेक्शन झालं होतं सेकंड राऊंडमध्ये. त्यांचा ऑल इंडिया रँक हा 60,161वा होता आणि महिलांचा 60,574वा होता. स्टेट मेरिट लिस्टमध्ये 5,019 हा जनरलची मेरिट लिस्ट होती आणि महिलांसाठी 5,051 होती. त्यामध्ये त्यांचं स्टेट मेरिट लिस्टला रँक जर बघितला तर NTDमध्ये 162 नंबरचा रँक होता आणि महिलांचा 163 नंबरचा रँक होता. त्यानंतर बघायला जाऊयात SCसाठी. SCमध्ये 489ला लास्ट इयर सिलेक्शन झालं होतं आणि 486ला महिलांसाठी सिलेक्शन झालं होतं. त्यामध्ये ऑल इंडिया रँक हा 1,20,268 हा राखीव जनरलचा होता आणि महिलांचा 1,23,099 असा होता. त्यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये 9,842 नंबर होता आणि महिलांचा 10,020 नंबर. आणि राज्य राखीवमध्ये कॅटेगरी वाईज 599 हा रँक होता आणि महिलांचा 626वा रँक होता. त्यानंतर बघायला जाऊयात आपण STमध्ये. STमध्ये 361ला लास्ट इयर सिलेक्शन झालेलं आहे जनरलचं आणि महिलांचं 351ला झालेलं आहे. त्यांचा ऑल इंडिया रँक 2,94,643 आणि महिलांचा 3,12,213 असा होता. त्यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये रँक हा 19,448 होता आणि महिलांचा 20,326 होता. STमध्ये राज्यात 295वा रँक होता हा जनरलचा आणि महिलांचा 330वा रँक होता. तर आपण काशीबाई नवले कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दल बोलूया. यामध्ये ओपनसाठी ट्युशन फीज आहे 12,36,956 रुपये आणि OBCसाठी 6,18,478 रुपये. तसेच EWSसाठी पण 6,18,478 रुपये ही फी स्ट्रक्चर राहील. SC/STसाठी 0 आहे. विजय NTSBCसाठी पण 0च आहे. तसंच आपण डेव्हलपमेंट फीजबद्दल बोलूया. डेव्हलपमेंट फीज ही ओपन कॅटेगरीसाठी 1,85,544 रुपये ही आहे. OBCसाठी 1,85,544 सेम आहे. तसे
EWSसाठी फक्त 92,772 अशी फीज होती. SC/STसाठी ती डेव्हलपमेंट फीज पण झिरोच आहे. ऑदर रिझर्व म्हणजेच विजय NT SBCसाठी 1,85,544 ही डेव्हलपमेंट फीज राहील. टोटल 14,22,500 रुपये हे ओपन कॅटेगरीसाठी होईल. OBCसाठी 8,04,022 रुपये आणि EWSसाठी 7,11,250 रुपये ही फीज राहील. SC/STसाठी झिरोच आहे आणि विजय NT SBCसाठी 1,85,544 रुपये. यानंतर थर्ड नंबरची आपण लायब्ररी डिपॉझिट ही रिफंडेबल फीज आहे. यामध्ये ओपनसाठी 5,000, OBCसाठी 5,000, EWSसाठी 5,000, SC/STला पण 5 आणि विजय NT SBCसाठी पण 5,000च आहे. त्यानंतर लॅबोरेटरी फीज रिफंडेबल आहे ती पण. त्यामध्ये ओपनसाठी 5,000 रुपये आहे, OBCसाठी 5,000 रुपये आहे, EWSसाठी 5,000, SC/STसाठी 5,000 आणि अदर रिझर्व्ड कॅटेगरीसाठी पण 5,000 आहे. आता युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी हे आपल्याला रिफंडेबल नाही आहे. त्यामध्ये ओपनसाठी 9,500 रुपये, OBCसाठी 2,900 रुपये, EWSसाठी 2,900, SC/STसाठी 2,900 आणि अदर रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 2,900 रुपये असे आहे. त्यानंतर 6 नंबरचे आहे युनिव्हर्सिटी सेफ फायनान्स युनिट फी अँड डिझास्टर मॅनेजमेंट फंड. हे ओपन कॅटेगरीसाठी 100 रुपये, OBCसाठी 100 रुपये, EWSसाठी 100 रुपये, SC/ST कॅटेगरीसाठी 100 आणि अदर रिझर्व कॅटेगरी विजय NT SBCसाठी पण 100 रुपयेच आहे. त्यानंतर 7 नंबरचे आहे युनिव्हर्सिटी प्रो रेटा अँड डेव्हलपमेंट फंड. यामध्ये आपल्याला ओपनसाठी 600 रुपये, OBCसाठी 600 रुपये, EWSसाठी 600 रुपये, SC/STसाठी 600 रुपये आणि अदर रिझर्व कॅटेगरीसाठी 600 रुपये ही आपली अदर फीज आहे. अदर फीजमध्ये ओपनसाठी आपल्याला अदर फीज ही टोटल 20,200 रुपये भरायचे. OBCसाठी 13,600, EWSसाठी 13,600 आणि SC/ST 13,600, अदर रिझॉर्टसाठी पण 13,600 हे आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर हॉस्टेल फीज. हॉस्टेल फी ही श्रीमती काशीबाई नवले कॉलेजला हॉस्टेल फी 76,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे, OBCसाठी 76,000 आहे, EWSसाठी 76,000 आहे, SC/STसाठी 76 आणि अदर रिझर्वसाठी 76,000 रुपये. त्यामध्ये हॉस्टेल डिपॉझिट रिफंडेबल 76,000 आणि आपल्याला 5,000 हे रिफंडेबल डिपॉझिट असणार आहे. सेम OBC, SC/ST, विजय NT, EWS ह्यासाठी पण असेल. म्हणजे टोटल आपले हॉस्टेल फीज चाललेत कॅटेगरी वाईज. ओपन 81,000, OBC 81,000, EWS 81,000, SC/ST 81,000 आणि अदर रिझॉर्टसाठी 81,000 हे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. हे जरी तुम्हाला जर सांगून कळलं नसेल तर याची पण आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. तुम्हाला PDF अवेलेबल आहे, त्यात तुम्ही सविस्तर बघू शकता. थँक्यू.